येवला तालुक्यातील कोटमगाव येथे भाविकांचा भव्य निवारा शेडचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटमगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरात या भव्य निवारा शेडचा लोकार्पण सोहळा शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे, माणिकराव शिंदे, माजी आमदार नरेंद्र दराडे, कुणाल दराडे यांच्या शुभ हस्ते पार पडला। आषाढी एकादशी निमित्त कोटमगाव येथे लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना उन्हापासून तसेच पावसापासून संरक्षण मिळावे आणि विश्रांतीसाठी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी हे भव्य निवारा शेड उभारण्यात आले आहे। या प्रसंगी सरपंच राजेंद्र काकळीस, योगेश गंडाळ, सुभाष गांगुर्डे यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वात प्रथम आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो। पांडुरंगाच्या दरबारामध्ये आपण सगळेजण आलं, पांडुरंगाचा आशीर्वाद घेतला। पण बऱ्याच दिवसापासून या ग्रामस्थांचं म्हणणं होतं का ह्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये काहीतरी केलं पाहिजे, म्हणून माझे मोठे बंधू आमदार नरेंद्र दराडे यांनी स्वतः सरकारमध्ये असल्यामुळे सातत्याने पाठपुरावा करून इथं 42 लाख रुपयाचं शेड मंजूर केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटनाचा आज योग आला। त्यासाठी आमचे मार्गदर्शक मान्यवर सगळे आमचे सेनेचे कार्यकर्ते असतील सर्व एकत्र येऊन आज शेडचं उद्घाटनही केलं। त्या प्रसंगी या इथं येणाऱ्या भाविकांसाठी 100 डॉक्टरांची टीम सुद्धा इथं उपलब्ध करून दिलेले। पाण्या पावसाचे दिवस असतील, छोटे छोटे मुलं येतात, मनुष्य येतात, त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। या ग्रामस्थांचं म्हणणं होतं भाऊ सेट झाल्यानंतर आम्हाला इतका मोठा फायदा झाला, एकादशी निमित्त भाविक येतात यांच्यासाठी तर नक्कीच झाला, पण येणाऱ्या काळामध्ये जे छोटे मोठे कार्यक्रम होते ते सगळे या सेटमध्ये झाले। आता लाखो रुपये आतापर्यंत आमचे मंडपवाल्याला द्यायला लागायचे, एक हिशोबाने मंडपवाल्याचा लॉस जरी झाला असत पण गोरगरिबांचा याच्यात नक्कीच फायदा झालेला आहे। प्रत्येक कार्यक्रम, त्या साखरपुड्याचा कार्यक्रम असेल, दसऱ्याचा विधी असेल, छोटे छोटे जे कार्यक्रम असेल ते कार्यक्रम आणि छोट्या मुलांना अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक साधन उपलब्ध झालं। अशा प्रकारचं हे शेड उपलब्ध झाल्यामुळे आमच्या गावाला खूप मोठी मदत झालेली। पण यापुढेही मी पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या असेल तर नक्कीच अजून या कोटमगावसाठी बरंच काही करायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पांडुरंगाने आम्हाला शक्ती दिली तर नक्कीच ते करेल असं मी या ठिकाणी शब्द देतो। दुसरं, या तालुक्यातल्या सर्व लोकांना सुखी आणि समृद्धी ठेव ही पांडुरंगाने प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकादशीच्या निमित्ताने या विठ्ठलाच्या कोटमगावमध्ये आलेल्या सर्व भाविकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत असताना या मतदारसंघात, या तालुक्यात आणि एकंदरच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सुखी समाधानी जर ठेवलं तर जनता आपोआप सुखी समाधानी होईल। कारण एक माल याला चांगला भाव मिळाला तर निश्चितपणे चांगल्या रीतीने सर्व व्यवहार चालतात, व्यापार चालतो। तेव्हा समाधानी जर जनता करायची असेल तर अगोदर समाधानी असेल शेतकरी तरच सुखी होईल जनता। या ब्रीद वाक्याप्रमाणे विठ्ठलांनी, या पांडुरंगाने आमची प्रार्थना ऐकावी। या ठिकाणी आमदार किशोर भाऊंच्या माध्यमातून हे एक शेड फक्त भाविकांकरता या ठिकाणी बांधलं गेलं, त्याचं लोकार्पण देखील या ठिकाणी संपन्न झालं। या प्रसंगी माजी आमदार आपले नरेंद्र भाऊ असतील किंवा कुणाल भाऊ आहे, सर्व शिवसेनेचे तालुका शहर प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी हे देखील या ठिकाणी आले। मला या ठिकाणी यांच्या सोबत या विठ्ठलाच्या चरणी आपल्या पुढे काही शुभेच्छा देण्याकरता संधी मिळाली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि सर्व भक्त परिवाराचे मी आभार मानतो। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र, अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ।